नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा ना, आपण का नाही आमच्या रेसिपीमध्ये किंवा आमच्या व्हिडिओमध्ये का नाही आम्ही का नाही वेगवेगळं घरगुती पदार्थ दाखवत असतो या, रानभाज्या दाखवत असतो या, रानभाज्यांपासून वेगवेगळं काढं दाखवत असतो या. तसंच आज आपण एका नाही आता बघा उन्हाळा दिवस चालू झालेला आहे आणि उन्हाळा म्हणलं का नाही आता बघा प्रचंड अशी का नाही उष्णता तयार झालेली आहे. अगदी घरात जरी बसलं का नाही तरी आपल्याला का नाही उन्हाळे लागतात. मग ही उन्हाळे का लागतात किंवा ही उन्हाळं थांबण्यासाठी आपण कुठला उपाय केला पाहिजे ते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही उन्हाळी लागण्याचं का नाही आपण एक साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही काढा बनवणार आहे. आता काढा बनवायचा म्हणजे काय, अगदी त्याला उकळून घ्यायचा नाही किंवा काय नाही आणि एकदम घरगुती साहित्यात बनवायचं आहे आपल्याला उन्हाळे थांबण्यासाठी. आता ही उन्हाळा आहे का नाही आपल्याला आता उन्हाळा सुरू झाले कीच उन्हाळं लागत असते. आता बघा ना, घरामध्ये आपण आहे का नाही आता कुणाच्या घरातनी फरशी असते या, वर अगदी फॅन चालू असतो आणि मग त्या फॅनच्या हवेने आणि खालच्या फरशीच्या धगीने आपल्याला उन्हाळं लागतात. आता हो उन्हाळं जाणवतात कधी तर संध्याकाळी आपण जेव्हा हातुरणावर झोपतो आणि त्यावेळेस आपल्याला का नाही तळपायातनी अगदी उष्णता बाहेर पडत असते, हातातनी उष्णता बाहेर पडत असते. मग आपण काय करतो, खोबरेल तेल घेतो, पायाला चोळतो, त्याच्यावर वाटी फिरवतो, तेवढ्यापुरती का नाही उष्णता बाहेर पडत असते या, तर हातातली पण उष्णता बाहेर पडते. पण जी आपल्या शरीरात आपल्या पोटात जी उष्णता असते ती कशी बाहेर पडणार. मग त्याच्यासाठी आपण एक नाही घरगुती उपाय करणार आहे. हे घरगुती उपाय का नाही एकदम जुना आहे, अगदी आपले आजी आजोबा सुद्धा आपल्याला सांगायचं. पण आताच्या काळात काय झालंय, आपण त्याकडे लक्ष देत नाही. उन्हाळा लागलं की जातो दवाखान्यात आणि मग डॉक्टरांचं एखादा इंजेक्शन घेतो, गोळ्या घेतो, त्याचा कमीत कमी खर्च का नाही 400-500 रुपये तर होऊन जातो. पण तेवढ्या पुरतं थांबताना परत आपल्याला उन्हाळा लागते. म्हणून आहे का नाही मी एक साधा सोपा पद्धतीने का नाही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. आता उपाय म्हणजे काय सांगायचं करणार आहे, तर आता हा गूळ, आता हा बघा हा गूळ आहे ना, हा गूळ तुम्ही सेंद्रिय घ्या किंवा साधा घ्या, कसला पण गूळ घ्या. हा गुळाने सुद्धा आपल्या शरीरातले उन्हाळ्या लागण्याची उष्णता कमी करण्याचं काम करत असतं. तर आता हे गूळ खायचा कसा तर तुम्हाला दाखवते मी. एका ग्लासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं, आणि झोपण्या अगोदर आहे का नाही एवढा गुळाचा खडा आपल्या तोंडात टाकायचा. तो गुळ चावून चावून खायचा. गुळ चावून खाल्ला की त्याच्यावर आपलं साधं पाणी, गार असू द्या साधं असू द्या, ती प्यायचं. गुळ खाल्ला आणि एकदम साधं पाणी पिलं की आपल्या शरीरामध्ये बघा आपल्या पोटात एकदम गारवा तयार होत असतो या आणि एकदम भारी वाटतं. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय काय आहे उन्हाळ्यासाठी तर तुम्हाला दाखवते मी. दुसरा उपाय, ही देशी धनं घेतलेले आहेत मी, आमच्या घरचंच येतं. आता उन्हाळा दिवस चालू झाल्यामुळे रानं एकदम सगळीकडे मोकळी झालेली आहेत. काय सुद्धा पाणी कमी असल्यामुळे आता रानातनी काय भाजीपाला नाही किंवा काय नाही. आता ही पाऊस पडल्यानंतर आम्ही धनं पेरतो, त्याचं ही देशी धनं येतं, त्यामुळं रंगाने असं काळसर दिसतात. ही धनं घ्यायचं आणि ही खडी साखर घ्यायची. आता ही खडी साखर घेतल्यानंतर तुम्ही हा उपाय का नाही सकाळी करा नाही तर संध्याकाळी करा तरी का नाही चालतं या. काय करायचं, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आपल्याला. संध्याकाळी जरी हो उपाय करून तुम्ही जर ठेवला ना आणि सकाळी उठल्या उठल्या घेतला तर एकदमच चांगला असतो या. आता ह्या ग्लासामध्ये का नाही आपल्याला 1 चमचा धनं टाकायचं. हा बघा 1 चमचा धनं टाकायचं आणि तेवढ्याच मापाने आपल्याला 1 चमचा खडी साखर टाकायची. आता हे काय करायचं आपल्याला सतत ढवळ. आता मी दाखवते म्हणून आता करते ही उपाय, पण ह्यो जर उपाय तुम्ही जर संध्याकाळी झोपताना एका ग्लासामध्ये ही धनं आणि खडी साखर रात्रभर भिजत घालायची. रात्रभर भिजत घातली की सकाळी उठल्या उठल्या अनुषापोटी ही का नाही आपण भिजत घातलेली खडी साखर आणि धन्याचं पाणी का नाही प्यायचं. तुम्हाला कधीच उन्हाळं लागणार नाही. मात्र ही घेताना कसं घ्यायचं, आपल्या गाळणीने
गाळायचं, म्हणजे ह्यातलं भिजलेलं धन निघून जातं. धन्याचा तर एकदम आपल्या शरीराला चांगला असा फायदा असतो. कोथिंबीर खाल्ली की आपल्या डोळ्याला त्याला चांगला फायदा असतो या धन्याने सुद्धा आपल्याला फायदा असतो या. आणि दुसरी एक गोष्ट, ही सतत असं जर तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये महिनाभर, आणि ह्याच्यापासून आपल्या शरीराला काही सुद्धा त्रास होत नाही, इतका ह्याच्यामध्ये गारवा असतो या. आपलं बघा म्हातारी माणसं, आजी आजोबा पहिलं ही सांगायची, पण आपण आता ह्याच्याकडं दुर्लक्ष करतो, बघत नाही, लक्ष देत नाही, किंवा आपल्याला जी त्रास शरीरात होतोय ते आपण वयस्कर माणसांना अजिबात सुद्धा विचारत नाही. आता ही असं सतत ढवळत राहायचं. आता मी दाखवते म्हणून हे ढवळते. आता ढवळत आहे का नाही, ह्या धन्याचा रंग कसा ह्याच्यात उतारतोय. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही जर बघितलं ना, तर ह्याचं ना पिवळसर पाणी झालेलं असतं आणि खडी साखर तर पूर्ण अशी इगरून गेलेली असते. हे उपाय करून दाखवत असताना मी नुसतं हा का पाणी असं ढवळत राहिलेली, तरी सुद्धा पाण्याचा रंग बघा कसा पिवळा झालाय. पण ज्या वेळेस रात्रभर ही भिजतात का नाही, तोपर्यंत ह्याचा रंग अजूनच पिवळसर होतो या, आणि आपल्याला शरीराला ह्याच्याकडून खरोखर फायदा आहे. आता मी ह्यातलं धन असं का नाही साईडला काढून घेते, तुम्हाला दाखवते मी. आणि अगदीच थोडाफार जरी धन पोटात आपल्या गेलं ना तरी सुद्धा चांगलं असतं या, कारण आपण कोथिंबीरचं खातच असतो या, आणि दुसऱ्या भाजीत पण आपण धन बिनं वाटण घालवतच असतो या. अगदीच असं काय धन्यापासून आपल्याला काय त्रास होतो असं काहीच नाही. आता मस्त असं ही पाणी ढवळायला तयार झालेलं आहे बघा, आणि हीच पाणी आपल्याला का नाही प्यायचं. असा हे उपाय का नाही. आता ही तुम्हाला मी पाणी पिऊन दाखवते. धन्याने आणि खडी साखरेने का नाही आपल्या पोटामध्ये एकदम गार असं पडत असतं या, आणि आपलं उन्हाळा का नाही एकदम 5 मिनिटात कमी होत असते. तर तुम्ही हा उपाय ना नक्की करून बघा. आणि तुम्ही आपल्या आजी आजोबांना विचारा, आपल्या वयस्कर माणसांना विचारा, तरी पण हेच उपाय सांगत असतात. धन आणि खडी साखर रात्रभर भिजत घाला, आणि सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी असं तुम्ही महिनाभर करत राहा. तुम्हाला परत कधीसुद्धा उन्हाळा लागणार नाही. तर चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर केलं नसलं तर भरपूर शेअर करा, सबस्क्राईब केलं नसलं अजून तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये असाच एक उपाय घेऊन, अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.